पाण्याचा प्रश्न भरपूर होता पिण्याच्या. टू व्हीलर अशाच दगडधोडण्यातनं येत होते, ॲक्सिडेंट व्हायचे. त्या रस्त्याचे एकदम दुर्दशा झालेली आहे आणि ड्रेन पिण्याच्या पाण्याचा खूप मोठी समस्या आहे. काही बांधकामं इथे अनधिकृत झालेली आहेत. पाण्यासाठी लोक जे खोदतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतो. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसा प्रत्येक कार्यकर्ता आता कामाला लागलेला आहे आणि ज्या पद्धतीने निवडणुका जवळ येत आहेत त्या पद्धतीने जे मतदार आहेत तर ते सुद्धा त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या घेऊन त्या उमेदवाराकडे जातात आणि त्यांच्या समस्या मांडतात. तशाच पद्धतीच्या काय समस्या आहेत किंवा मागच्या 5 वर्षात त्या भागात काय काम झालं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण प्रभाग क्रमांक 10मध्ये आहोत आणि या बाहुधनच्या भागामधली जो मौर्य विहार परिसर आहे त्या परिसरात आहोत. इथे आपण ज्या ठिकाणी आहोत तर तिथे एक नाला होता आणि त्या नाल्यामुळे इथल्या नागरिकांना बऱ्याच समस्या होत्या. साधारण 60 ते 70 मीटरचाच फक्त हा भाग असेल ज्या भागामध्ये रस्ता व्यवस्थित नव्हता आणि त्यामुळेच 1 ते 1.5 किलोमीटरचा वळसा घालून लोकांना यायला लागत होतं. मग त्यानंतर इथलं काम झालं, ते काम कोणी केलं आणि त्यामुळे आता नेमकं काय यांना म्हणजे तो त्रास सहन करायला लागत होता तर तो त्रास आता कुठेतरी कमी झाला आहे ते आपण जाणून घेणार आहोत. इथले काही स्थानिक नागरिक आहेत. हा रस्ता जो आमचा प्रश्न सोडवेल त्याच्याशी आम्ही बरोबर त्याप्रमाणे त्यांना मतदान करू आणि ते त्यावेळेस त्यांनी किरणदादांनी वचन दिलं की हा रस्ता करण्याचं माझं काम आणि मी जर नाही केलं तर मला मौर्यविहारमध्ये पाय ठेवून देऊ नका. म्हणजेच थोडक्यात कसं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. ह्या नाल्यामधून जो रस्ता आता जो एकदम ठीकठाक केलेला आहे त्या रस्त्यावरून जाण्यासाठी भयंकर त्रास व्हायचा. आजूबाजूला सगळा कचरा वगैरे लोक टाकायची आणि लहान मुलं आणि इतर काम करणाऱ्यासुद्धा बायांसाठी हा खूप मोठा वळसा असायचा. जवळजवळ 1-1.5 किलोमीटरने लांबून असं सहजानंद सोसायटीच्या त्या मार्गाने असं या आणि सुद्धा आमच्या मौर्यविहारपासून खूप अंतरावरती असल्यामुळे हा रस्ता आम्हाला खूप सोयीचा झालेला आहे. ते रस्ता या 2 मुख्य गोष्टी आहेत आणि जर बघाल तर इलेक्ट्रिकचे पोलची लाईन सप्लायची लाईन होती पूर्वी. ते बरेचसे इलेक्ट्रिकचे पोल असे आहेत आणि वरती वायर तारा पण आहेत आणि त्या तारा डेड आहेत, त्याच्यात सप्लाय नाही आहे. नुसते ते शोभेला ठेवल्यासारखं आहे. त्याच्या अंडरग्राऊंड सगळं झालेलं आहे. पण ते जर काढलं वरच्या तारा वगैरे तरी चांगली सोय होईल. तिथे तारा जायला म्हणजे एखादी गाडी पार्किंगच्या वेळेला पण तिथे प्रॉब्लेम होतो. किती कामं केलीत. मागचा रोड आहे तो किरणदादांच्या मध्यस्थीमुळे तो लवकर होऊ शकला. पाण्याचा प्रश्न भरपूर होता पिण्याच्या, तो दादांनी सोडवला. त्याच्यानंतर आता जे प्रश्न महत्त्वाचे आमच्याकडे आहेत ते म्हणजे स्टॉर्म वॉटर लाईन नाही आहे. पावसाळ्याचं पाणी प्रचंड तुंबतं आहे तर त्याच्यासाठी एक काहीतरी उपाययोजना करावी आणि तसंच MSCBसाठी सबस्टेशन बावधनकरता मिळावं अशी आम्हाला इच्छा आहे. म्हणजे कोविडमध्ये दादांनी खूप चांगल्यापैकी काम केलं. जवळपास 75 बेडचं त्यांनी कोविडच्या ह्याच्यासाठी वॅक्सिनेशन वगैरे दिले. बऱ्याचशा लोकांना वॅक्सिनेशनची सोय करून दिली आणि ते सर्व फ्रीमध्ये करून दिलेले आहे त्यांनी. किरण दगडे त्यावेळेला होते, त्यांनी हे रस्त्याची कामं आणि ड्रेनेजची कामं करून घेतलेली आहेत. पण तेच चुकीची व्यवस्था म्हणजे काय, ते पाण्यासाठी लोक जे खोदतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होते. पण तसे रस्ते सगळे व्यवस्थित आहेत आणि आता सध्या जो प्रॉब्लेम आहे तो फुटपाथ जे ॲक्वायर झालेत रस्नी आणि बंद पडलेल्या गाड्या पडल्यात ते हटवण्याची सध्या गरज आहे महत्त्वाची. बॅक साईडला जो MNGL गॅसचा PMPLचा आहे त्याचं काम आहे ना, दादाला निवेदन दिलं आणि आम्हाला 4 महिन्यात ते काम क्लिअर करून दादांनी चांगल्या प्रकारे दिलं. त्यानंतर इथलं सभागृह आहे आमच्या सोसायटीला लागून 5 गुंठ्यामध्ये केलेलं. त्या सभागृहात पण खूप काही तक्रारी होत्या, ते क्लीन करून दिलं आम्हाला. मधल्या लेनचा रस्ता होता तो पण दादांना निवेदन दिलं, त्यांच्या सहकार्याने आम्हाला ते पण काम चांगल्या प्रकारे करून दिलं दादाने. PNGLचा जो स्टेशन बनवलेलं आहे गॅस संदर्भामध्ये तर त्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात आवाज होतो आहे. त्या आवाजाचा आम्ही आत्तापर्यंत फॉलोअप घेतलेला आहे पण ते काम अपूर्ण राहिलेलं आहे. पुढे झालेल्या कामांची यादी बरीच सांगितण्यात आलेली आहे. झाडी ही प्रचंड वाढलेली आहेत. त्याच्या फांद्या ह्या तोडणं खूप गरजेचं आहे कारण पावसाळ्यामध्ये त्याची खूप वाढ होते आणि काही झाडं तर इतकी धोकादायक झाली आहेत की काही झाडं ही बऱ्याच सोसायटींच्या सीमा भिंतीला लागून आहे त्या भिंत पडायला आलेल्या आहे. तो एक समस्या आहे. काही बांधकामं इथे अनधिकृत झालेली आहेत. सर्व्हिस रोडला जाण्यासाठी एक कच्चा रस्ता होता आणि त्या रस्त्याने लोकांची खूप गैरसोय व्हायची. विशेष करून सिनियर सिटीजन, लेडीज, शाळेला जाणारे मुलं या ठिकाणा असंख्य प्रॉब्लेम होते आणि आम्ही खूप वेळेस आशा करत होतो की तो प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. पण जवळजवळ हा प्रलंबित होता 15-1 वर्ष. परंतु किरणदादा पाटलांच्या इनिशिएटिव्हमुळे
त्यांनी ज्या पद्धतीने त्याला जोर लावला आणि सगळ्या लोकांना एकत्र घेऊन तो प्रश्न सोडवला, त्याबद्दल आमचे त्यांना खूप खूप आभार. या भागामध्ये पूर्वी गार्डनचं काम अर्धवट होतं, ते पूर्ण झालं. रस्त्याच्या कडेला पण एक ओपन जिम्स केलेली आहे. मागच्या बाजूला जो रस्ता झाला त्याच्यामुळे फार फरक पडला आहे. लोकांची वाहतूक बी मोठ्या प्रमाणात वाढली. नाही तर पूर्वी टू व्हीलर अशाच दगड धोंडण्यातनं येत होते, ॲक्सिडेंट व्हायचे. आता तो प्रमाण कमी झाला आणि त्याचा आणि आताच्या ज्या पाण्याच्या ज्या समस्या होत्या, म्हणजे बेसिकली बावधनमध्ये पिण्याच्या पाण्याचा खूप मोठी समस्या आहे. पण आता चंद्रकांत दादा पाटलांच्या हस्ते आपल्या पिण्याच्या पाण्याचे जे पाईपलाईनचं आहे काम, त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि जवळजवळ ते 70 ते 80% काम पूर्ण झालेलं आहे. पुढील काळामध्ये आपण म्हणजे आम्हाला अशी आशा आहे की ते पण काम पूर्ण होईल. बरं, दादा ज्यावेळेस आम्ही बोललो सिनियर सिटीजन की दादा इथं मंदिर होतं आपलं, इथं मंदिर झालं पाहिजे, तर दादांच्या माध्यमातून ते मंदिर बाकी इथं भव्य उभं राहिलं. त्यामुळं डाव्या भोसारीतल्या लोकांना एक बसायला, सिनियर सिटीजनला एक चांगलं साधन निर्माण झालं.